नेता असो की अभिनेता असो, खोटी गांधीगिरी करून केलेलं पाप धुतलं जात नाही. माझा जन्म हनुमान जयंतीचा आहे, त्यामुळे तुम्ही जर कोर्टात माझ्यावर आलात तर अनेक गुंड उभं राहून मला म्हणतील नमस्ते साहेब, नमस्ते साहेब, नमस्ते साहेब, उभं राहून नमस्कार करतील. ते मला तो रिस्पेक्ट म्हणून. रिस्पेक्ट नाही, कारण मी मोठा डॉन आहे म्हणून. कायद्याचा डॉन इन द सेन्स कायद्याचा डॉन. गुलशन कुमार खून त्यांचा झाला, या 2 गायिका त्यांच्या आपसामधील याच्यामुळे गुलशन कुमारला 1 गायिका प्रिय होती, नदीमला 1 गायिका प्रिय होती. परंतु ही जी दुनिया दिसते ती फार वेगळी आहे. अंदर की बात तर फार वेगळी आहे. सगळ्यात मोठी कंप्लेंट हीच आहे माझी की मला वेळच नसतो त्यांच्यासाठी. ते त्यांच्या कामात इतके बिझी असतात आणि परत त्यांच्या पाठी लागणं, मला वेळ नाही, मला वेळ नाही, म्हणजे मग ते त्यांनाच डिस्टर्ब करणं. त्याच्यामुळे याला जबाबदार मी नाही, याला जबाबदार ती स्वतः आहे. तीच एवढी शांत असते की मेरी सुनो, गाडी चालते आमची. वेळ असला घरी तरी त्यांचं लक्ष सगळं ते पुस्तकांमध्ये, ते कामांमध्ये. मी समोर बसलेली असली तरी ते 24 तास ते आता ही केस आहे, मग ही आता केसेस होता, आता फील्ड वळलंय त्यांचं. मी त्यांना म्हणते अहो आता आपण अर्ध आयुष्य आपलं संपलंय, थोडासा तरी माझ्याकडे तुम्ही वेळ द्या. संसारामध्ये दोघी चाकं जर तसेच गडबड करतील तर गाडी पंक्चर होते. आणि हे महत्वाचं आहे ना, कोणीतरी एक कमी राहिलंच पाहिजे. नमस्कार, आज आम्ही अमृताच्या शोला इथे आलेलो आहोत. हा जो प्रोग्राम आहे हा मला अतिशय आवडतो. मी ह्याचा प्रत्येक एपिसोड बघते. सगळ्यांच्या बद्दल मला त्यामुळे छान माहिती मिळते. जो व्यक्ती ज्याच्याबद्दल मी मला कधी बघितलेलं नाही किंवा ज्याच्याबद्दल मला माहिती हवी असेल, हा प्रोग्राम बघितल्यावर त्या व्यक्तीच्या मनातल्या भावना कळतात. प्रोग्राम अतिशय छान आहे. अमृता घेते पण खूप छान, आणि ज्या पद्धतीने हा अगदी लाईट वेनी प्रोग्राम चालतो, असं वाटतं हा बघतच राहावा. आज आम्हाला योग आलाय ह्या प्रोग्राम मध्ये यायचा, त्याच्यामुळे मला तर खूपच आनंद झालाय. कारण अमृतासोबत हा कार्यक्रम करायचं मला माझी मनापासून इच्छा होती आणि अमृताने पण अगदी आग्रहाने आम्हाला बोलवलं. आम्ही हा प्रोग्राम केला. अतिशय प्रोग्राम छान झालाय. तुम्ही सर्व नक्की बघा. येणारे तुमच्या कॉमेंट्स द्या, छान कॉमेंट्स द्या, कारण प्रोग्राम खूपच छान आहे, कौतुक करण्यासारखा आहे. प्रत्येक एपिसोड बघा आणि छान कॉमेंट्स द्या. तुमच्या मित्रपरिवारांना सांगा हा प्रोग्राम बघायला. सगळ्यांना नक्कीच आवडेल ह्याची मी खात्री देते. सबस्क्राईब करा, चॅनल सबस्क्राईब करा. तर तुम्ही अजून काहीतरी किस्से सांगणार होतात मग? नाही, असं मी शक्ती मिल गँगरेप केस इथला चालवला मुंबईचा. ती एक फोटो जर्नलिस्ट मुलगी होती आणि तिच्यावर ह्या 5 मुलांनी गँगरेप केला होता. ही फोटो जर्नलिस्ट मुलगी आणि तिचा मित्र मुंबईला जागेची निकड असताना ही एवढी मोठी शक्ती मिल आहे, ही निर्जन स्थळी पडलेली आहे सेंट्रल बॉम्बेमध्ये. त्याची पाहणी करण्याकरता हे गेले होते आणि त्याच्यावरून त्यांना एक स्टोरी लिहायची होती. अर्थात त्यांच्या दुर्दैवाने ते 5 रेपिस्ट तिथे बसलेले होते आणि आतापर्यंत असा आमचा अंदाज आहे की ह्या पोरांनी अनेक स्त्रियांवर, मुलींवर, त्या रस्त्याने जाणाऱ्यांना बलात्कार केले असतील. फार कमी उघडकीला आले. यांनी त्या मुलीवरती बलात्कार केला, 5वी बलात्कार केला. आणि 5वी बलात्कार केल्यानंतर एका मुलाने तो मोबाईल मधल्या पॉर्न व्हिडिओ दाखवून त्याप्रमाणे त्याने ऍक्शन केलं आणि ती मुलगी हे सगळं तिला कोर्टात सांगावं लागलं. फिर्याद दिली, मॅजिस्ट्रेट पुढे सांगितलं, परत कोर्टात सांगितलं आणि ती चक्कर येऊन कोर्टात पडली. आम्हाला डॉक्टरांना बोलावं लागलं, कारण हा सगळा इन्सिडेंट रिकाउंट करताना मेंटल ट्रॉमा तिला आला आणि मेंटल ट्रॉमा चक्कर. डॉक्टरला बोलवलं, तिची केस ऍडजन केली. ज्यावेळेला सगळं पुराव्याचं काम संपलं त्या मी तिला विचारलं शिक्षा काय मागायची आपण, जन्मठेप किंवा फाशी, कारण रिपीट ऑफेंडर असेल तर फाशीची शिक्षा होती. तेव्हा फाशी मागा साहेब तिघांना. तर तिघांनी यापूर्वी देखील गुन्हे केले होते. तिच्यावर जी ह्युमन ऍक्टिव्हिस्ट होती ती म्हणणे जन्मठेप मागा, फाशी नका मागू. म्हटलं तुझं लॉजिक काय? ती म्हणे जन्मठेपेची शिक्षा त्यांना आयुष्यभर तसं हे राहावं लागेल, कायम त्यांच्या डोक्यात येत राहील.
फाशीच्या शिक्षेने काय फाशी होऊन जाईल, संपून जाईल. म्हटलं जन्मठेपेने टॅक्स पेअरच्या पैशांवरती त्याला आपण राहू द्यायचं का? मुलीला विचारलं, मुलगी म्हणे फाशी मागा. मी फाशीच मार्फत मागितली. कोर्टाने त्यावेळेला सत्र न्यायालयाने दिली पण होती. की काही वेळेला ह्युमन ऍक्टिव्हिस्ट त्यांचा अप्रोच वेगळा असतो, पण शेवटी आम्ही कन्सिडर करतो त्या व्हिक्टिमचा अप्रोच आणि कायद्याला मंजूर असलेला अप्रोच. असे अनेक उदाहरणं आहेत. गुलशन कुमार असेल, नदीमच्या खटल्यामध्ये मी गेलो होतो एक्स्ट्राडिशन करण्याकरता. गुलशन कुमार खून त्यांचा झाला. या 2 गायिका, त्यांची नावं मी घेत नाही, त्यांच्या आपसामधील याच्यामुळे गुलशन कुमारला 1 गायिका प्रिय होती, नदीमला 1 गायिका प्रिय होती. गुलशन कुमारचे बायकोही माझ्याकडे येऊन गेले, तिची साक्ष झाली. आता काय आहे, काही गोष्टी ऑन कॅमेरा सांगता नाही येणार, परंतु ही जी दुनिया दिसते ती फार वेगळी आहे. अंदर की बात तर फार वेगळी आहे. आणि 93च्या बॉम्बस्फोटामध्ये नेता अभिनेता पण सगळ्यात शेवटी श्रेय न्यायदेवता असते. नेता असो की अभिनेता असो, खोटी गांधीगिरी करून केलेलं पाप धुतलं जात नाही. आणि म्हणून ज्या वेळेला ह्या गोष्टी होत असतात त्यावेळेला असं असतं की चुका तुमच्या हातून झाल्या तर चुका प्रामाणिकपणे कबूल देखील केल्या पाहिजेत. मिस्टेक्स टू बी रेक्टिफाईड अँड नॉट टू बी रॅटिफाईड. चुका तशाच रेटून पुढे नेणं, त्यांची पुनरावृत्ती करणं केव्हाही चुकीचं असतं. कोल्हापूरचा बाल हत्याकांड असेल, लहान लहान मुलं मारली होती, त्याच्यात त्या स्त्रियांना सुप्रीम कोर्टापर्यंत फाशीची शिक्षा झाली. राष्ट्रपतीने दयेचा अर्ज फेटाळला, परंतु दुर्दैवाने त्यांचं वॉरंटच उशिरा काढलं. वॉरंट काढण्याचं काम न्याय व्यवस्थेचं आहे, त्यांना फाशी होऊ शकली नाही. याला जबाबदार कोण? आपण प्रत्येक कामाचं ऑडिट मागतो, पण काही ठिकाणी आपण ऑडिट मागत नाही. का मागत नाही हा प्रश्न देखील तेवढाच महत्वाचा आहे. मला आठवतं की कोठेवाडी डेकॉयटी गँगरेप केस होती. दरोडेखोरांची टोळी होती, दारासिंगची. 8-10 दरोडेखोर होते आणि हे दरोडेखोर जीपने जायचे, गावात दरोडा टाकायचे, स्त्रियांवरती गँगरेप करायचे. हे त्यांचं अव्याहतपण आहे. कोठेवाडी नगर जिल्ह्यात पाथर्डी तालुक्यात गाव आहे छोटंसं. तिथली पुरुष मंडळी ऊस तोडणीसाठी बाहेर जातात, गावात फक्त स्त्रिया असतात. कोठेवाडीमध्ये हे दरोडेखोर शिरले, दारासिंग आणि त्यांची टोळी जीपने. सगळ्या स्त्रिया त्या गावच्या सरपंचाच्या इथे जमा झाल्या, लपल्या. ते घर भक्कम होतं, दरवाजा दरोडेखोरांकडनं काही तुटे ना. काही दरोडेखोर वरती शिरले त्या घराच्या आणि तो धूर बाहेर जाण्याकरता, ज्याला साना म्हणतो धुराड, तिथून ते जळती लाकडं टाकायला लागले. मग या खालची जी म्हातारी बाई होती म्हणे, अरे जळती लाकडं टाकू नका, तुम्ही दरवाजा उघडा. नाही म्हणे, आम्ही घाबरतो, तुम्ही काही वाईट काम कराल. दरोडेखोर म्हणे, मोहता देवीची शपथ घेतो, आम्ही काही करणार नाही, आम्हाला सोने दागिने फक्त घ्यायचे आहेत. त्यांनी उघडला दरवाजा. त्या वाड्यामध्ये 15-20 स्त्रिया होत्या, मुली होत्या. घुसल्यावर यांनी गँगरेप केला मुली. ते वातावरण एवढं भयान झालं होतं की महाराष्ट्रात त्यावेळेला गाजलं कोठेवाडीचं दरोडाखोर. मुंबईकरांना माहित नसेल, परंतु एक 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्याला नीलमताई गोरे ह्या शिवसेनेत होत्या. त्यांनी गावाला भेट दिली, त्यांनी माझ्या नावाची मागणी केली. मी बघितलं. कोर्टामध्ये देखील त्या आल्या होत्या. साक्ष द्यायला कोणी तयार नव्हतं. एक शिक्षिका मुलगी होती, 25-26 वर्षाची, नुकतंच लग्न झालं होतं. तिच्यावरती बलात्कार 3 लोकांनी केला होता आणि कोणी द्यायला तयार नव्हतं. आम्ही अनेक समजून पाहिलं, तुम्ही नाही साक्ष दिली दरोडेखोर सुटतील आणि सुटल्यानंतर परत हे करतील.
तर ते म्हणले नाही, आम्ही नाही देणार. माझा नाईलाज होत होता, मी अगतिक झालो होतो, काय करावं अशा परिस्थितीमध्ये. त्या मुलीला बोलवलं, जी शिक्षिका होती. म्हटलं, अगं तू शिक्षिका आहे, तुला असं वाटतं काय तुझ्या लहान मुली ज्यांना शिकवते त्यांच्यावरही हे सुटले तर पुन्हा त्यांच्यावरती बलात्कार. तिला असं मानसिक दृष्ट्या तयार केलं आणि ती न्यायालयात आली, उभी राहिली, साक्ष दिली. साक्ष दिल्यावरती साक्ष देताना म्हटलं, तुझ्यावर 3 लोकांनी बलात्कार केला होता तिच्या. पहिला होता दारासिंग, जो टोळीचा प्रमुख होता, उंचसा पोरगा. दुसरे बाकीचे 2-3 होते. आणि तिला म्हटलं, ओळख तुझ्यावरती पहिला बलात्कार, कोणी वाईट काम, आणि हे वाईट काम काय केलं हे न्यायालयात सगळं सांगावं लागतं. नुसता शब्द नाही, बलात्कार झाला माझ्यावरती असं नाही, ते सगळा ऍक्ट सांगावा लागतो कोर्टामध्ये. आणि तिने सांगितल्यानंतर मी तिला विचारलं, तो दारासिंग कोर्टात आहे का? ते म्हणा आहे. ओळख? ती म्हणे, मला जवळ जाऊन ओळखावं लागेल. जवळ गेली, साधारण एवढं अंतर असेल 1-1.5 फुटाचं. म्हटलं, ती घाबरायला लागली जवळ गेला. म्हटलं, घाबरू नको, ओळख 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 कोण आहे? 7-8 लोक हे उभे होते. त्याने फाडकन एकाच्या गालात मारले. म्हणे, हा म्हणे, मारलं ते. मग कोर्टात मी पुन्हा तिला घेऊन गेलो. कोर्टाला तिचा कॉन्डक्ट नोट करायला लावला की तिने आरोपी सर्व 7-8 पाहिले आणि एकाला पाहिल्यावरती तिने तिच्या गालात मारलं आणि हा तो पहिला बलात्कार करा. मग इतर 2 लोकांना ओळखलं. हा जो नॅचरल कॉन्डक्ट आहे हा रेकॉर्डवरती आम्ही घ्यायला लावला. तिची अस्मिता जागृत झाली. काही वेळेला सरकारी वकील म्हणून मला नुसतं पोलिसांनी जबाबात काय दिलं हे शिकवण्यापेक्षाही त्यांची अस्मिता जागृत करावी लागते. आणि जोपर्यंत स्त्रीची अस्मिता जागृत होत नाही तोपर्यंत ती शूर होत नाही. ते स्त्रिया मुळातच घाबरतात असा प्रकार काही घडला तर. म्हणून त्यांच्यात जागृती निर्माण करण्याचं काम देखील काही वेळेला आम्हाला करावं लागतं. आणि सगळ्यांना शिक्षा झाली कोठेवाडीमध्ये. ती सगळी शेवटपर्यंत शिक्षा टिकली, सगळ्यांना जन्मठेप झाली. तरी अशा खटले चालवताना तुम्हाला खूप त्रास होतो मानसिक दृष्ट्या. नक्कीच आयुष्यभर तुम्ही असेच खटले चालवत आला. आणि मानसिक दृष्ट्या असं वाटतं की हे काय प्रकार आहे यांच्यात. हे भीती सोडून द्या, पण ते इमोशनल जो असतो. कोल्हापूरचा बाल हत्याकांड, लहान लहान मुलं पळून न्यायची. अंजनाबाई गावित, रेणुका सीमा, 4-5 वर्षाच्या आतील मुलांना कुठूनही पळायच्या. मुंबईहून, नवी मुंबईहून पळवले, पुण्याहून पळवले, नाशिकहून पळवली. आमच्या जो 12 मुलांचा खुनाचा आरोप त्या गावित वरती, रेणुका आणि सीमा आणि अंजनाबाई गावित. एकूण त्यांनी 40-42 मुलं मारली होती, पण बाकीच्या मिसिंग कंप्लेंट नव्हत्या. यात्रेत मुलं हरवली की लोक जायचे ना, गरीब लोक, पोलिसांना ती सापडत नाही मुलगा, ते शोधा शोधा. पोलीस काही वेळेला घ्यायचे नाही कंप्लेंट. पण 12 मुलांचे मिसिंग कंप्लेंट आणि त्यांची काही लहान मुलांची हाडं बिडं मिळाले. आणि यांचं मोडस ऑपरेंडी काय? मोडस ऑपरेंडी यांची अशी असायची की लहान मुलगा 2.5-3 वर्षाचं पळवलेलं घ्यायचं, पिक पॉकेटिंग करायचं खिसे कापून, आणि पकडले गेले की लगेच आकांत दंडाव खायचा. आम्ही कशाला करू, आम्ही कशाला तुमचा खिसा कापू. जो पकडणार असतो तो, अगा मी तुला रेड हँड पकडलं, तूच तो एक खिसा, हे काय पाकिट आहे म्हणजे मी पाकिट मारलं तुमचं. कडेवर जे मुलगा असायचं पळवलेलं त्याला दणकन आपटायची, उचलायची आणि दणकन आपटायची. लोक जमा व्हायचे. लोकांनी, अहो काय आरोप करतात तुम्ही, ती स्वतःच्या मुलाला मारते संतापाने, माझ्यावरती तुम्ही आरोप घेता, हा माझा मुलगा मारून टाका, माझ्यावर खोटा आरोप घेत. ते पळालेलं मुलगा किंचाळायचं, वेदनेने हे व्हायचं आणि तसा आजारी पडायचं आणि मरून जायचं नंतर. ही मोडस ऑपरेंडी होती. ही सगळी आम्ही रेकॉर्डवर आणली. आणि माझ्या आयुष्यातला आनंदाचा क्षण म्हणजे कोणचा, की ही सगळी ज्या निकाल झाला, अंजनाबाई गावित जेलमध्ये मरण पावली, रेणुका आणि सीमा जिवंत राहिल्या, त्यांना फाशी शिक्षा झाली. कोल्हापूरच्या न्यायालयासमोर 150 ते 200 लहान लहान मुलं, 7वी, 8वी, 6वी सगळी जमा झाली होती. त्यांनी मला साखर वाटली की यांना फाशी झाली या राक्षसीने. निकम सगळ्यात जास्त आनंद तुम्हाला त्या केसचा आहे. आता इतक्या जणांची तुम्ही हाय प्रोफाईल, मी म्हटलं तसं केसेस करताना खूप जणांशी विस्तुष्टही आलं असेल. खूप जणांची प्रोफेशनल जेलसी असते. काही वेळेला न्यायालयातून पाहिजे तसं हे नसतं, असतं. हा ह्युमन
नेचर आहे. मी याला काही वाईट म्हणणार नाही, कारण स्पर्धा, ईर्ष्या, द्वेष या गोष्टी असतात ना. कोणामध्ये कोणाच्या विरुद्ध नाही. प्रभू रामचंद्राला देखील सीतारामाच्या वनवासी रावणाकडे कशावरून पवित्र राहिले अशी शंका घेणारे लोक आपल्याच देशात होते. त्यामुळे ह्या गोष्टी होत असतात. आता तुम्ही एवढं चांगलं काम करत असाल, पण तुम्ही पिक्चर एक चांगला काढला, त्यालाही नावं ठेवणारे लोक आहेतच. अगदी श्यामच्या आईला सुद्धा नाव ठेवणारी लोक आहे ना. शेवट बरोबर दाखवला. हा कुठला विषय घेतला, हा कुठला विषय घेतला, रडका आणि कशा करता घेतला, तर काय उपयोग आहे आमची आई घेऊन. अशी महाभाग आहेत असतच. हे चालत आहे. फक्त प्रश्न एवढा आहे की अशा गोष्टीने नावमेद होता कामा नये. कारण माझा एक ठाम प्रिन्सिपल असं आहे, जे तुमच्या प्रारब्धात आहे ना ते होतच असतं. नसीब से ज्यादा और वक्त से पहले कुछ नहीं मिलता. हा नाही, मला असं विचारायचं होतं की इतक्या जणांची तुमचं वाकडेपणा आलेलं असणार, म्हणजे गुन्हेगारी लोकांची, तर तुम्हाला स्वतःच्या जीवाची भीती नाही वाटत का? कोणी तुम्हाला धमकी वगैरे देत नाही का? तुमच्या फॅमिलीला वगैरे कोणी त्रास दिला का कधी? नाही, माझ्या मुलाला एकदा धमकीचा फोन आले, म्हणजे पूर्वी मलाही देखील द्यायचे. परंतु खरं सांगतो मी, माझा जन्म हनुमान जयंतीचा आहे. त्यामुळे तुम्ही जर कोर्टात माझ्यावर आलात तर अनेक गुंड उभं राहून मला म्हणते नमस्ते साहेब, नमस्ते साहेब, नमस्ते साहेब, नमस्ते, उभं राहून नमस्कार करतील ते मला. तो रिस्पेक्ट म्हणून. रिस्पेक्ट नाही, कारण मी मोठा डॉन आहे म्हणून. कायद्याचा डॉन इन द सेन्स कायद्याचा डॉन. पण असं आहे, रिस्पेक्ट मी त्यांच्या विरुद्ध असतो ना, हे त्यांना माहिती असतं. आणि म्हणून मला कारण असं आहे की मला कोणाच्या विरुद्ध वाकडं मुद्दामून मी नाही. आणि तुम्ही एक लक्षात घेतलं पाहिजे, गुन्हेगाराशी वागताना देखील तुम्हाला ऍज जेंटलमॅन वागलं पाहिजे. तुम्ही गुन्हेगाराशी हा गुन्हेगार मला वैयक्तिक शत्रू, मी कोणतरी जॉब पाहिजे, किंवा तुम्ही काहीतरी अंडरहँड डिलिंग करत असाल तर मग चुकीचं. तुम्ही काही कधी खोटी प्रॉमिसेस देत असाल, खोटा ऍश्युरन्स देत असाल तर ते चुकीचं आहे. हे असं केलं मग तुम्ही अडचणीत येतात. उज्ज्वलजी, तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. तुमची आवडती व्यक्ती येणार आहे तुम्हाला भेटायला. आवडती व्यक्ती? येस. अरे तू केव्हा आलीस? तुम्हाला सरप्राईज द्यायला. विषय काढला होता आम्ही. वेलकम वेलकम, ऑल द बेस्ट. बेस. उज्ज्वलजी, आता सुप्रीम कोर्ट आलेलं आहे. आता मला बघायचं तुम्ही काय बोलताय. तुमच्या फॅमिली बद्दल थोडंसं आहे. तुमची मुलं, अजून घरच्यांबद्दल काहीतरी ते सांग. मी सांगायचं? हा, तुम्ही सांगा. मला मोठी मुलगी. बघा, आत्ताच म्हणालात मी सांगायचंय. सुप्रीम कोर्ट आला, बोबडी वळते, असं काय करतात? आता बाबा व्हायला लागलं सुप्रीम कोर्ट. तुमच्या फॅमिलीमध्ये तुम्ही सुप्रीम कोर्ट दिसतात. सगळ्यांच्याच फॅमिलीमध्ये तेच असतं. तरी मी एकदम शांत असते. माझा स्वभाव अगदी शांत. नाही, मला असं वाटतं ते खूप, मी आतापर्यंत असं समजत होते किती शांत बोलतायत, एकदम रोमॅन्टिक हिरो आहेत, मृदुभाषी आहेत. मला आश्चर्य वाटतं, इतक्या मोठ्या मोठ्या केसेस कोर्टामध्ये लढतायत, इतकं सॉफ्ट ह्याच्यावर माणूस कसा काय लढू शकतो? सॉफ्टच आहे मी. तिच्या पुढे बघा किती गोगलगाई सारखा बसलोय. आमच्या आई नेहमी म्हणायच्या की उज्ज्वल, तू घरात वेगळा असतो, घराच्या पायरी उतरली की तू अगदी वेगळा असतो. म्हणजे घरात सर्वांशी खेळीमेळीने राहणार, लहान मोठे सगळे. आई म्हणजे तुमची आई म्हणजे यांची आई. तर त्या नेहमी म्हणायच्या, हा फरक म्हणजे लगेच लक्षात येतो की तू घराच्या बाहेर गेला की तू अगदी कडक वाघासारखा असतो, आणि घरात आला की एकदम बघा शेळी सारखं. घरात आलं की काय, घरात आलं की यांचं घरातलं वागणं कसं असं, हे सुद्धा कायदेशीर कडक रोखठोक बोलणं ना. शेळपट सारखं वागावं लागतं. आता तुम्ही ऐकलं नाही का? शेळपट सारखं नाही, पण खूप फरक असतो घराच्या बाहेर आणि घरातल्या लोकांसोबत. घरामध्ये कुटुंब वत्सल असंच ना, कुटुंब. मला एक सांग की घरी ते तुला किती वेळ देतात? सतत कामात असतात, तर तुला किती वेळ देतात? मला अजिबात वेळ देत नाही. सगळ्यात मोठी कंप्लेंट हीच आहे माझी की मला वेळच नसतो त्यांच्यासाठी. ते त्यांच्या कामात इतके बिझी असतात आणि परत त्यांच्या पाठी लागणं, मला वेळ नाही, मला वेळ नाही, म्हणजे मग ते त्यांनाच डिस्टर्ब करणं.
त्याच्यामुळे याला जबाबदार मी नाही, याला जबाबदार ती स्वतः आहे. ती एवढी शांत असते की मेरी सुनो, गाडी चालते आमची. पण असं आहे की संसारामध्ये दोघी चाकं जर तसेच गडबड करतील तर गाडी पंक्चर होते. आणि हे महत्वाचं आहे ना, कोणीतरी एक कमी राहिलंच पाहिजे. त्यामुळे आय गिव्ह मी, पण हे सांगा ना, मी तिला क्रेडिट दिलं आमच्या संसारात. नाही, ते नेहमीच देतात, म्हणतात की नाही तू आहे म्हणून मी आता. मग आणखी काय पाहिजे. जाहीररित्या मी तुझ्या अपरोक्ष ही कबुली देतो, हे काय कमी झालं का. नाही, आम्ही नेहमी जेव्हा आमच्या घरात बोलणं होतं किती गोड कपल आहे ना, दोघे अगदी मेड फॉर इच अदर आहात. दोघेही इतकं छान समजुतीने हे घेत आहे. आता थोडस तुमच्या मुलांविषयी. मला 2 मुलं आहेत, एक मोठी मुलगी आणि धाकटा मुलगा. दोघांची लग्न झालेली आहेत, नातवंड आहेत, दोघं आपापल्या परीने व्यवस्थित सुरू आहे त्यांचं. मुलगीने HR MBA केलंय आणि ती एका मोठ्या DHL कंपनीमध्ये एका मोठ्या पोस्टवर आहे. एशिया आणि इंडियाचं असं ते मिळून ती कारभार बघते. मुलगा लॉ केलंय, LLM केलंय न्यूयॉर्कला आणि तो आता हायकोर्टात प्रॅक्टिस करतोय. जावई आहेत, सून आहे. जावई पण हायली क्वालिफाईड आहेत, ते पण नोएडाला असतात आणि एका मोठ्या कंपनीमध्ये ते डायरेक्टर आहेत. सून MBA केलंय पण हाऊसवाईफ आहे. पण मुलीला नाही वाटलं का आपण पण लॉ करावं मुलासारखं, अनिकेत सारखं? खूप वाटतं, आता तिला जास्त वाटतं. तेव्हाही वाटत होतं, पण तेव्हा तिला असं वाटायला लागलं की सगळेच लॉ करतील घरामध्ये, आपण काहीतरी वेगळं करावं. पण आता ह्यांचं सगळं बघते, सगळं वलय, सगळं हे, त्याच्यामुळे तिलाही असं वाटतं मी पण चांगली वकील झाली असती, कारण तिला आर्ग्युमेंट स्किल आहे. बाळकडून सगळं वडिलांकडून मिळतंय म्हटल्यानंतर त्याच्यामुळे आता तिला ते जास्त वाटायला लागले की नाही, मी लॉ करायला पाहिजे होतं. तू काय करतेस? मी हाऊसवाईफ आहे. हाऊसवाईफ. सगळ्यात मोठं काम ते असतं. सगळ्यात मोठं. हो, अगदी अगदी. म्हणजे सगळ्यांना एकत्र ठेवणं, सगळ्यांना बांधून ठेवणं, घर चालवणं, हे वाटतं तेवढं सोपं नाहीच ते ना. म्हणजे आपल्याला आपण म्हणतो हाऊसवाईफ, पण तो एक खूप मोठा जॉब आहे. हो, मी म्हणून म्हटलं सगळ्यात मोठा जॉब हाऊसवाईफचा असतो. पण तू मुळातली जळगावची आहेस का मुंबईची आहे? माझं मूळ तसं कोकणातलं, वेंगुर्ला. आजोळ माझं तिथलं. पण माझ्या वडिलांना सुरुवातीपासून नोकरी मध्य प्रदेशमध्ये इंदोरला होती. मग माझे वडील जॉब करायचे, मग त्याच्यामुळे माझं शिक्षण सगळं लग्न होईपर्यंत मी इंदोरलाच होते. त्याच्यानंतर आणि जसं लग्न झालं तोपर्यंत मला मराठी भाषेवरही माझा एवढा कंट्रोल नव्हता, कारण संबंध 24 तास आम्ही ते हिंदी वातावरणात होतो. त्याच्यामुळे मला असं मराठी पण व्यवस्थित बोलता. त्यामुळे ज्या वेळेला मी हिंदीत काही वेळेला बाईट देत असतो तेव्हा तिचा नेहमीचा एक डायलॉग असतो, तुम्ही म्हणे हिंदीचं नेहमी मर्डर करतात म्हणे. पण त्याच्यात काही फरक पडत नाही. मी कानडीतून शिकली आहे आणि आता मराठी न्यूज वाचत होते, मराठी प्रोग्राम करते, तो एकदा मग एक भाषा यायला लागली की आपण त्याचा अभ्यास करतो आणि आपोआप यायला लागतो. मराठी माझी इतकी छान झालीये की आता हिंदीवर एवढा कंट्रोल राहिलेला नाही. आणि हिंदी चित्रपट पाहतेस की नाही? पाहते. म्हणजे किती चित्रपट पाहता साधारण तो? कारण मला माहितीये तुम्हाला दोघांनाही चित्रपटांची खूप आवड आहे. आवड. पण ह्यांना वेळ कमी असल्यामुळे आम्ही एकत्र असे खूप कमी चित्रपट पाहिलेत. म्हणजे जसा वेळ असेल तसा. आणि शिवाय चॉईस दोघांच्या वेगवेगळ्या आहेत. ह्यांना ऍक्शन फिल्म आवडतात, मला सगळ्याच प्रकारचे पिक्चर आवडतात. पण आम्ही कधी गेलो महिन्यातनं एकदा पण असं होत नाही आमचं. खूप कमी वेळ पण जातो. जसं ह्यांना वेळ मिळते तसं आम्ही पिक्चर बघायला जातो. आता उलुसबाईच्या बद्दल तुला खूप आदर असेल, खूप रिस्पेक्ट असेल, खूप त्यांना तू मानत असेल, पण तुझ्या काही तक्रारी पण असतील. तू आज त्या तक्रारी सांगू शकतेस माझ्याकडे? तक्रारी म्हणजे वेळ अजिबात नाही. वेळ असला घरी तरी त्यांचं लक्ष सगळं ते पुस्तकांमध्ये, ते कामांमध्ये. मी समोर बसलेली असली तरी ते 24 तास ते आता ही केस आहे, मग ही आता केसेस होता. आता फील्ड वळलंय त्यांचं. आता राजकारणाच्या बद्दल सगळ्या चर्चा सुरू असतात दिवसभर. मी त्यांना म्हणते, अहो आता आपण अर्ध आयुष्य आपलं संपलंय, थोडास तरी माझ्याकडे तुम्ही वेळ द्या, थोडस तरी बघा. अगदी. पण आता मला पण त्या गोष्टींची ना सवय झालेली आहे. काही असं म्हणजे मला काही वावगं वाटतच नाही की मला वेळ नाही, किंवा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आम्ही तो वेळ एन्जॉय करतो. उज्ज्वलजी, सगळ्या गुन्हेगारांना तुम्ही फाशीपर्यंत नेऊन सोडलंय, बरोबर? सगळे जे निरपराध लोक आहेत त्यांना तुम्ही न्याय मिळवून दिलाय. आता तुमच्या स्वतःच्या बायकोला तुम्ही न्याय मिळवून द्या.
नक्कीच. कारण त्यांना तुम्ही वेळ या देत नाही, त्यांची जी तक्रार या क्षणापासून मी भीष्म प्रतिज्ञा करतो, आठवड्यातला 1 दिवस किंवा निदान संध्याकाळचे 2 तास. नाही म्हणजे मी काय करावं अशी तुमची अपेक्षा आहे? मी आताच सांगितलं की आठवड्यातले 1-2 तास तिला वेळ द्या, तिला सिनेमाला घेऊन जा, फिरायला घेऊन जा. दिले. इथे आश्वासन असेल फक्त. ती आता राजकारणात गेलं. नाही ती लगेच मला म्हणेल, बरं तुम्ही बाहेर असता ते तुमच्या कामाला. हा डायलॉग किती वेळा मारलाय तिने. नाही हे खरंय, खरंय. सोबत घरात असलं म्हणजे कटकट तुमची असते म्हणे, हे नाही ते नाही ते नाही. त्याच्यामुळे बरं असतं म्हणजे तुम्ही बाहेर असतात ते. नाही, एखाद्या हॉलिडेजला घेऊन जा तिला, वर्षातून 1-2दा. बघ किती सोल्युशन दिलेले आहे. आमचा नातू आहे 6 वर्षाचा. हा, तो म्हणे कुठे चालले तू? म्हणजे सगळ्यांना अशी सवय झालेली आहे की आम्ही दोघं मिळून असं कुठे बाहेर जातच नाही, खूप कमी होतं वेळेअभावी. मग आम्ही दोघं कुठे जायला लागलो तर आश्चर्यचकित होतात, कुठे चालले तुम्ही? म्हणून आज बरोबर गाठलंच की नाही, तुम्ही जाताय का, चला मी येते तुमच्यावर. आणि अमृताकडे मग येतेच. नाही पण तिला निघताना मी सांगितलं होतं की मी अमृताकडे जातोय म्हणून. म्हणून ती बरोबर. तुला इन्व्हिटेशन असेल मला कल्पना नव्हती. मी तिला म्हटलं होती माझी इंटरव्ह्यू संपताना येते. बरं, आता एकच शेवटचा प्रश्न विचारते, कारण मला माहितीये खूप लोक अजून बरेच चॅनलमध्ये वाट बघतायत. या लॉ क्षेत्रामध्ये अनेक स्टुडंट आता लॉ होत आहेत, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला द्या? नाही, मी असं सांगेल की लॉजिकल डिडक्शन एक आपण शिकलं पाहिजे. लॉजिकने आपल्याला काय अर्थ काढता येतो, ज्याला मी तर्कशास्त्राचं प्रमेय किंवा सिलॉजिझम इन लॉजिक म्हणतो. आणि ते तत्व असं आहे की ऑल मेन आर मॉर्टल, सर्व मानव हे मरते आहेत. ऑल किंग्ज आर मेन, सर्व राजे हे मरते. हे 2 त्रिकालाबाधित सत्य. या 2 त्रिकालाबाधित सत्तेवरून तिसरा अनुमान काढता येतं आपल्याला. ऑल मेन आर मॉर्टल, ऑल किंग्ज आर मेन, आणि देअरफॉर ऑल किंग्ज आर मॉर्टल, सर्व राजे हे मरत. आता ही पद्धत आपण शिकली पाहिजे आयुष्यात. म्हणजे प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तीने, लॉ कॉलेजच्या मुलांनी तर जरूर शिकली पाहिजे. कारण असं आहे की कायदा म्हणजे काय, कोडिफाईड लॉजिक आहे. त्यामुळे कायदा एवढा, पुस्तकं एवढं, लोकांना काय वाटतं आमच्या ऑफिसमध्ये पुस्तकं असतात, त्यामुळे अरे एवढी पुस्तकं, असं काही नसतं. जी केस ज्या संदर्भात तेवढे सेक्शन वाचले पाहिजे. मी ज्या वेळेला 93ला मुंबईला आलो, माझं मराठी शाळेतून शिक्षण झालेलं. मला ही भीती मनात होती की मी 93ला मुंबईला एवढा बॉम्बस्फोट खटल्यात येणार, मी इतकं चांगलं इंग्रजी बोलू शकेल का, कॉम्पिट करू शकेल का, एवढे बुद्धिमान. आणि मला अभिमान आहे की देशातल्या सगळ्या बुद्धिमान वकिलांची मी सामना केलेला आहे बॉम्बस्फोट खटल्याच्या निमित्ताने. राम जेठमलानी सगळेच असतील वकील. तर आपल्याला स्वतःचा एक कॉन्फिडन्स पाहिजे. तर मी लॉ कॉलेजच्या मुलांना एवढंच सांगेल की आत्मविश्वास स्वतःचा ठेवा, प्रामाणिकपणा ठेवा, संघर्ष करण्याची आपल्या ही ताकद असली पाहिजे. जीवनामध्ये संघर्ष काही यश मिळत नसतं. आणि प्रामाणिक बरोबर ती दुसऱ्याची मनं काबीज करण्याकरता तुमचं वागणं, नंबर 1 तुमचं बोलणं हे नेहमीच मृदू शालीन असलं पाहिजे. न्यायालयामध्ये न्यायालयाशी देखील न्यायाधीशांची प्रामाणिकपणे वागितलं पाहिजे. आणि हाच प्रामाणिकपणा तुम्हाला आयुष्यात पुढे निश्चित नाव रूपाला मिळून देतो. वकिलीच व्यवसाय काय, कुठल्याही क्षेत्रात या गोष्टी उपयोगाच्या आहेत. उज्ज्वलजी, तुम्ही आलात, ज्योती तू पण आली, मला खूप आनंद झालाय. अमृता फिल्मच्या 1 on 1 या कार्यक्रमाला 2 वर्ष होत आहेत. त्यामुळे खूप जणांनी गिफ्ट, आणि असे गेस्ट आहेत म्हटल्यानंतर माझ्या खूप स्पॉन्सर जे आहेत त्यांनी खूप गिफ्ट पाठवले आहेत तुमच्यासाठी, त्या मी देते. कार्तिकीय उभं राहून घ्यायचं नाही, बस मिळत. हे डॉक्टर शिवानी मयेकर तर्फे ओरल प्रॉडक्ट आहे. थँक्यू. हे बेडेकर मसाले यांनी हे सर्व मुद्दाम पाठवलेले आहे ज्योतीसाठी. सगळे मसाले, सॉस, लोणची सगळं बेडेकरांचे प्रोडक्ट आहेत. हे जगन्नाथ पेंडलेकर ज्वेलर आहेत. त्यांचे दागिने म्हणजे तू नेहमी म्हणते ना छान घातलंय कोणाकडचं, तर मी त्यांच्याकडचेच असतो. तर त्यांनी हे खास तुझ्यासाठी पाठवलेलं आहे. यांचा रोल कमी, यांना जास्त.
बघा पुन्हा त्यांच्यासाठी भरत गोडांबे आणि डॉरिस त्यांचे सगळे ब्युटीचे प्रोडक्ट आहेत. त्यांची स्वतःची कंपनी आहे आणि मेकअपची इन्स्टिट्यूट आहे. त्यांनी हे खास तुझ्यासाठी, तुला मेकअपची गरज नाहीये तरी सुद्धा त्यांनी तुला पाठवले ते देते. हे पल्लवी प्रधान म्हणून एक आयुर्वेदाची डॉक्टर आहे. ती सगळे प्रोडक्ट वापरून फेशियल करते. एका फेशियलची किंमत 5,000 आहे. त्यापैकी एक फेशियल तुला फ्री आहे आणि त्यानंतरचं केलंस तर 20% डिस्काउंट येते. तिला फोन कर, नंबर आहे त्याच्यावर. हा, नंतर ह्या 2 लिपस्टिक तुला आहेत. थँक्यू. मी फक्त बघायचंच काम नाही, हे प्रॉडक्ट आहेत, हे सगळे अमेरिकन प्रॉडक्ट्स आहेत. एकेका ह्या प्रॉडक्टची किंमत तिथे 4,000 ते 5,000 आहे. परंतु सिरो नावाच्या कंपनीने इंडियात आणून त्याचे अनालिसिस केले आणि प्रॉडक्ट बनवले. तर इथे 300 ते 400 रुपये त्याची किंमत होते आणि हे सगळे अमेझॉनवर विकले जातात. त्याचं डिटेल्स कार्यक्रम संपताना येतं. हे ते सर्व प्रॉडक्ट आहेत. हे तुम्हाला वापरता येतील ना. मॉस्किटो रिपेलंट, चष्म्याची ग्लास साफ करणे, डिओडरंट वगैरे आहेत. हे उचलता येईल. हे निरगुडकर फार्म्स तर्फे आहेत. हे सगळे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहेत. ते घरी बनवले जातात त्यांच्या आणि त्यांच्या फार्म मधले सगळे प्रोडक्ट आहेत. डॉक्टर जी.डी. पोळ फाउंडेशन यांचं हॉस्पिटल आणि कॉलेज आहे. त्यांनी खास तुमच्यासाठी हे सगळे प्रोडक्ट पाठवलेले आहेत आणि ते म्हणाले की ते माझे मित्र आहेत, त्यांना नक्की सांगा आठवण करून. सध्या मिसेस बाहेरगावी गेलेले आहेत तर त्यांनी हे आठवणीने मला मुद्दाम पाठवलंय. विदाऊट साखरेचं च्यवनप्राश आहे, गोड नाहीये, हर्बल टी आहे. थँक्यू. वर्तक फार्म म्हणून त्यांचं फार्म आहे. त्यांच्या फार्म मधले हे ऑर्गॅनिक आंबे आहेत. अप्रतिम आंबा आहे, अप्रतिम आंबा आहे. माझ्याकडे पण एक पेटी आली होती. तर खूप सुंदर आंबा आहे. व्हेरी गुड. फेवरेट फळ सगळं. थँक्यू. सोनाली कुलकर्णी म्हटलं की सगळेजण पहिलं विचारतात कुठली सोनाली. अरे यार, मला माझ्या नावाचा इतका त्रास होतो की मी काही सांगूच शकत नाही. मला वाईट वाटतं की एवढी वर्ष मी काम करतेय पण ते करूनही मला अजूनही दररोज सांगावं लागतं की मी कुठली सोनाली कुलकर्णी. मी कितीतरी जणांना भेटते तेव्हा छोटी मुलं येतात, सोनाली आंटी आली आहे, तिला हॅलो म्हण, हॅलो बाय. मग काहीच संभाषण होत नाही त्याच्यामध्ये. हे जेव्हा मी म्हणते तेव्हा मी माझ्याकडून प्रयत्न करत असते की मोठ्या माणसांनी लहान मुलांशी कसं बोलावं. ह्याचे मला तर वाटतं मी क्लासच सुरू कर, कारण खूप बोर करतात काही काही मोठी माणसं. खाली खेळताना मुलं दिसली, काय अभ्यास नाहीये का, अरे खेळतायत ती मुलं, संध्याकाळ आहे, तुम्ही कशाला खाली आलाय फिरायला, तुम्हाला नाही का कामधंदा काही. दिसली मुलं की ओरडायचं. नानांबरोबर तू 3-4 फिल्म्स मध्ये काम केलेलं आहे. असं लोकांच्या समोर नाना म्हणजे खूप रागीट वगैरे असं जे काही चित्र आहे तर प्रत्यक्षात खरोखर तसं आहे का ग नाना? मला पण हा अनुभव आलेला नाहीये. गंमत म्हणजे लोक ना त्यांची खोडी काढतात. सध्या जे खूप व्हायरल झालंय आदिती सारंगच्या विषयी, तिला डोहाळे लागले होते बियर आणि सॅलडचे, तेच फक्त ती खात होती. आता तू तुझ्या मुलगी तिला वाढवणं, तुझ्या मुलीला कावेरीला, ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये तू प्रेग्नंट असताना तुला कसले डोहाळे लागले होते? मला हा प्रश्न आवडला. सगळ्यांना कळू दे, सोनालीचे डोहाळे. तर विजयाबाई फोनवर होत्या, त्यांच्या समोर कोणी माणसं बसली होती, तर त्या फोनवर बोलत होत्या आणि त्यांनी माझ्याकडे पाहिलं, ए नाही ग तू खूप लहान आहेस, तुझा. हा एवढीच माझी ऑडिशन झाली. म्हणजे मी कुलकर्णी पण पूर्ण म्हणाले नव्हते आणि तेव्हाच मी रिजेक्ट झाले.